करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. आणि 7:20ची फ्लाईट आहे बरोबर आपल्या अचानक. तर शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या आजच्या आपल्या 154व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. करिअर आणि स्पर्धा परीक्षा त्यातला आजचा विषय आपला आहे नवीन भाषा शिकण्याचं कौशल्य. त्याच्यावर आपण या ठिकाणी बोलणार आहोत. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की तुम्ही आतापर्यंत जे रिझ्युमे बघितले असतील, स्वतःचे तयार केले असतील, तर तिथे एक कॉलम अगदी निष्काळजीपणे आपण टाकलेला असतो. लँग्वेज नोन मध्ये काय टाकतो? मराठी, हिंदी, इंग्रजी. असं कॉपी पेस्ट करून टाकल्यासारखं आपण टाकतो लक्षात त्याच्यावरती. पण त्या खरोखरच मला बोलता येतात का? आणि हे लँग्वेजचं स्किल हे तुमच्या प्रोफाईलमध्ये किती महत्वाचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. लक्षात घ्या, साधारणतः स्टॅटिस्टिक काय सांगतं की सिंगल लँग्वेज युजर जो आहे त्याच्यापेक्षा एक भाषा जर जास्त येत असेल तर 10 ते 15% जास्त पेमेंट मिळण्याची शक्यता असते. आणि तेच जर तुम्ही 3 लँग्वेज बोलू शकत असाल चांगल्या पद्धतीने कोणत्याही, तर ते 25 ते 30% पर्यंत तुमचं इन्कम जे आहे ते वाढण्याची शक्यता जास्त आहे. लक्षात. मग यावेळेला आपण जेव्हा असा विचार करतो तर सगळ्यात महत्वाचं माहित पाहिजे की साधारणतः जगभरामध्ये जे यशस्वी नेते आहेत त्यातले 80% पेक्षा जास्त नेते हे 2 ते 3 भाषा जाणणारे आहेत. लक्षात घ्या. आपल्याकडे सुषमा स्वराजांसारखं एक अत्यंत चांगलं नाव, अनेक भाषांच्या प्रभुत्व असणार. त्यानंतर नेल्सन मंडेला 6 भाषा जाणत होते. महात्मा गांधी 11 भाषा जाणत होते. लक्षात घ्या. आणि भारतातल्या अनेक कंपन्यांचे सीईओ जे आहेत ते इंग्रजी, हिंदी, तमिळ, फ्रेंच, तेलुगू आणि स्पॅनिश अशा भाषांमध्ये पारंगत आहे. कारण ही एक गरज आहे, स्किल. लक्षात त्याच्यामध्ये. आता आपण एक स्वतःला प्रश्न असा विचारला की बाबा मी सध्या किती भाषा वापरतो? म्हणजे मुंबईतली मुलं म्हणतील सर आमचं बंबईया हिंदी एक आहे, मिंग्लिश नावाची एक भाषा तुम्ही डेव्हलप केली, मराठी आणि इंग्लिश मोडतोड करून बोलतो ती, कधीतरी हिंदी बोलत असतो आणि त्या हिंदीची ही सगळी म्हणजे कार्यक्रमच असतोच व्हायला. लक्षात. मग अशा पद्धतीनं मला लिहिता, बोलता आणि वाचता येतात अशा भाषा कोणत्या आहेत याच्यावर तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. लक्षात. आणि मग असं आहे का की जगभरामध्ये बऱ्याच संधी असतात, म्हणजे तुमच्यातली बरीच मुलं आहेत की जे बाबा अपॉर्च्युनिटी तर बऱ्याच, पण मला लँग्वेज बॅरियर असल्यामुळे मी भारताबाहेरचा विचार करत नाही, माझ्या गावाच्या बाहेर जात नाही, माझ्या जिल्ह्याच्या बाहेर जायचा विचार करत नाही, मोठ्या शहरांमध्ये मी जॉबचा विचार करत नाही. हा प्रश्न आपल्याला भविष्यात पडू शकतो का? तर त्याचा विचार करणं गरजेचं. म्हणजे लँग्वेज शिकणं म्हणजे एक नवीन शब्द शिकणं असं नाही. लक्षात. तिथली संस्कृती शिकतो आपण त्याच्यामध्ये, करिअरच्या नवीन संधी आपण त्यातून शिकतो. आणि नेल्सन मंडेला म्हणतात की माणसाच्या समजणाऱ्या भाषेत जर तुम्ही बोललात तर त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचता, पण जर त्याच्या मातृभाषेत तुम्ही बोललात तर त्याच्या हृदयापर्यंत पोहोचता. आणि तुम्हाला जर अशा पद्धतीनं हृदयापर्यंत पोहोचायचं असेल तर महत्वाचं आहे की आपल्याला बऱ्याच भाषा बोलता यायला पाहिजेत. बऱ्याच म्हणण्यापेक्षा काही भाषांवर चांगलं प्रभुत्व असायला पाहिजे. लक्षात ठेवा. मग करिअरच्या 4 ज्या महत्वाच्या स्किल सेट आहेत ज्या या ठिकाणी आपल्याला गरजेचं असं वाटतं, काही टेक्निकल स्किल, दुसरं आहे तुमचं कम्युनिकेशन स्किल, तिसरं आहे तुमचं इमोशनल क्वेश्चन्स किंवा इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला, आणि चौथं आहे भाषा, लँग्वेज स्किल. आणि आज लँग्वेज स्किलवर आपण बोलणार आहोत. लक्षात घ्या. लँग्वेज शिकण्याच्या स्तरांमध्ये काय, तर पहिल्यांदा साधी वाक्य शिकतो आपण, रोजचं संभाषण आणि मूलभूत लिखाण हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा काय तुमचा की प्रोफेशनल कम्युनिकेशन तुमचं कशा पद्धतीनं असतं, ईमेल आणि रिपोर्ट रायटिंग त्या भाषांमध्ये करता का, मुलाखत तुम्ही त्या भाषेमध्ये देऊ शकता का, त्याच्यावरती. म्हणजे आता बऱ्याच वेळेला काय करतो, युपीएससीची तयारी करणारी मुलं असतात आणि ते विचारतात की सर मराठीमध्ये मी मुलाखत दिली तर चालेल का? 100% चालणार आहे. तर तुम्हाला महाराष्ट्रच कॅडर मिळेल असं वाटतं का? तुम्हाला कॅडर कुठलंही मिळू शकतं. आणि तिथं बसणाऱ्या पॅनलच्या मनापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांना ज्या भाषा समजतात त्या भाषांमध्ये पारंगत होणं गरजेचं आहे, हे लक्षात त्याच्यावरती. त्याच्यानंतर या ठिकाणी ऍडव्हान्स लेवल म्हणजे फ्लुएन्सी, पुढचा लेवल येतो. म्हणजे कोणत्याही विषयावर तुम्हाला बोलता यायला पाहिजे. सांस्कृतिक बारकावे, शब्दांमधले टोन असतात किंवा शब्द कशा पद्धतीने वापरायचे, त्याचे प्रोनाऊन्सिएशन हे समजणं आणि तुम्हाला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. आता एआयच्या माध्यमातून ह्या बऱ्याचशाच गोष्टी सोप्या व्हायला लागलेल्या आहेत आणि आपण त्यातनं समजू शकतो. भारतीय भाषांची एक थोडीशी व्याप्ती आपण समजून घेऊ की भारतामध्ये अधिकृत 22 भाषा आहेत आणि 1600 पेक्षा जास्त बोलीभाषांचा प्रचंड मोठं भांडार असणारा आपला भारत देश आहे. आणि याचा जर योग्य वापर केला, म्हणजे बघा हिंदीचा उपयोग कुठं होतो, संपूर्ण देशभरामध्ये
व्यवसाय करण्यासाठी बॉलिवूडसाठी आणि मीडियामध्ये होतो. इंग्रजी ही कॉर्पोरेट आणि आय टी क्षेत्रामध्ये इंटरनॅशनल लेवलला वापरली जाते. मराठी महाराष्ट्रातल्या व्यवसायासाठी फायदा होतो. तमिळ आणि तेलुगू भाषा जी आहे ती दक्षिण भारतातल्या बाजारपेठेमध्ये त्याचा फायदा होतो. बंगालीमध्ये जर तुम्ही बघाल तर पूर्व भारत आणि बांगलादेशमध्ये फायदा होईल. गुजराती तुम्हाला व्यापार आणि उद्योगामध्ये ही भाषा उपयोगाला येईल. आणि पंजाब सारख्या याच्यामध्ये संपूर्ण उत्तर भारत आणि कॅनडामध्ये पंजाबी भाषेचा तुम्हाला फायदा होणार आहे, लक्षात घ्या. आता आंतरराष्ट्रीय भाषा ज्या आहेत त्यातल्या काही मोजक्या भाषांची व्याप्ती मी तुम्हाला सांगतोय की मंडारिन म्हणून जी काही चीनची लँग्वेज आहे ती 1.3 अब्ज लोक बोलतात. सिंगापूर, चीन, तायवान यासारख्या ठिकाणी. स्पॅनिश भाषा 55 कोटी लोक बोलतायत स्पेन, मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेमध्ये. इंग्रजी भाषा जवळजवळ 1.5 अब्ज लोक बोलतात जी जगभर बोलली जाते, लक्षात घ्या. अरबी भाषा 30 कोटी लोक बोलतात मध्य पूर्व आफ्रिकेमध्ये. जर्मन भाषा 13 कोटी लोक बोलतात जर्मन, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंडच्या बाबतीमध्ये. जापानी लँग्वेज जी आहे ती जवळजवळ 13 कोटी लोक बोलतात, लक्षात घ्या, जपानमध्ये. रशियन लँग्वेज 25 कोटी लोक बोलतात. पोर्तुगीज 25 कोटी बोलतात आणि कोरियन 8 कोटी लोक बोलतात, लक्षात घ्या. हे मी तुम्हाला यासाठी सांगितलं की त्या देशाच्या लोकसंख्येपेक्षाही काही संख्या जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला त्या भाषेमध्ये जाणवते. याचं कारण काय आहे? कारण त्या देशामध्ये असणाऱ्या व्यावसायिक संधी, त्या देशामध्ये असणाऱ्या सांस्कृतिक संधी, टुरिझम याचा फायदा घेण्यासाठी मुलं असतात ते शिकायला लागत. म्हणजे आपल्याकडं वारंवार गव्हर्नमेंट पण सांगतं किंवा आपण देखील 3 कोर्सेस जापनीज, जर्मन, अरेबिक लँग्वेज सुरू करतोय, केलेले आहेत. 2 कोर्स झाले. कशासाठी? तर त्या देशातल्या संधी जर तुम्हाला एक्सप्लोर करायच्या असतील ते गरजेचं. म्हणजे तुमचं बेसिक ग्रॅज्युएशन प्लस ड्रायव्हिंगचं स्किल आणि जर्मन लँग्वेज. तर बऱ्यापैकी या ठिकाणी दरवर्षी 40,000 मुलांना भारताबाहेर पाठवायचं फक्त त्यासाठी. जपानची गरज काय आहे? तर तुम्ही बेसिक नर्सिंगचं, केअर टेकिंगचं स्किल प्लस जापनीज लेवल 1 लेवल 2 ची जी काय असेल एक्झाम त्याच्यामध्ये त्या स्किलवर तुम्ही जाऊ शकता. म्हणजे मायग्रेटच व्हायचं आहे तर या देशांमध्ये का नाही? त्या देशांमधली कोणती भाषा मला शिकली पाहिजे, ती वेळ त्याला दिला पाहिजे, त्याला तुम्ही या ठिकाणी समजून शकता. आता ही भाषा शिकलात म्हणजे या ठिकाणी फक्त आपल्याला असं नाही होत की तुम्हाला एक स्किल आलं, त्याचा एक परिणाम पण होतो. एक सायंटिफिक काय त्याचे फायदे होतात बघा. एक तर 2 भाषांमध्ये संवाद साधू शकणारे द्विभाषिक जे लोक आहेत, लक्षात घ्या, त्यांची मेंदूची कार्यक्षमता ही अधिक असते. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटी जास्त असते. डिसिजन मेकिंग कपॅसिटी चांगली असते. मेमरी चांगली असते, लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी हे सर्व वाढायला मदत होते. अल्झायमरचा धोका जो आहे तो या ठिकाणी कमी होतो. कॅनडाच्या यार्क विद्यापीठाच्या संशोधनानुसार द्विभाषिक लोकांच्या मध्ये याचा धोका 4 ते 5 वर्ष उशिरा येतो. एकाग्रता आणि लक्ष म्हणजे केंद्रित करण्यामध्ये याचा फायदा होतो. शिकताना मेंदू 2 भाषांमध्ये स्विच करण्याचं जे कौशल्य आहे ते विकसित करतो. याला मल्टीटास्किंग असं म्हणतो, लक्षात घ्या. त्यानंतरचा भाग आहे की सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी किंवा हे जास्त ते नवीन शब्द, नवीन विचार, नवीन संस्कृती, मेंदूला एक नवीन दृष्टिकोन मिळतो, लक्षात. 5 नंबर आहे की आत्मविश्वास वाढतो आपला. म्हणजे नवीन भाषेत संवाद साधता आल्यानंतर एक कॉन्फिडन्स लेवल जी आपली असते ती चांगल्या पद्धतीने तुम्ही अनुभवू शकता. याच्या पद्धतीने सांस्कृतिक जाणीव, त्या भाषेतले सांस्कृतिक वाहन करण्यासाठी याचा उपयोग होत असतो, लक्षात घ्या. नवीन संस्कृती समजतात. आता कॅनडाच्या मॅकलिन विद्यापीठातील या ठिकाणी एक संशोधकांनी सिद्ध केलं, जे लोक 2 पेक्षा जास्त भाषा जाणतात त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता 60व्या वर्षी देखील वयाच्या 30 आणि 20 ते 30 वर्ष वयोगटातल्या तरुणांप्रमाणे असते, लक्षात. म्हणजे भाषा शिकणं म्हणजे मेंदूसाठीचं योगासन आहे असं आपण म्हणू शकतो, लक्षात. त्याच्या करिअर मधले 10 प्रमुख फायदे काय आहेत जास्त भाषा शिकण्याचे? तर त्यातला पहिला फायदा आपल्याला लक्षात आहे की सॅलरी हाय होत. तुम्हाला सांगितलं की रेग्युलर एक भाषा बोलणाऱ्यांपेक्षा द्विभाषिकांसाठी 10 ते 15% पगार वाढ, 3 भाषा बोलणाऱ्यांसाठी 20 ते 30% पगार वाढ मिळू शकतो. आणि 4 किंवा बहुभाषीय असाल तर तुम्हाला 40% पेक्षा अधिक पगार मिळू शकतो. म्हणजे करिअर ग्रो मध्ये हा पण एक प्लॅनिंगचा भाग आहे आपल्याला, हे समजलं ते तुमच्या लक्षात. आयटी कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरला 8 लाख पगार असतो. तर जपान करणाऱ्या म्हणजे जपानी लँग्वेज जमतं आयटी स्किल आहे 12 ते 15 लाखापर्यंत जाऊ शकतो. एक एक्झाम्पल म्हणून. मल्टी लँग्वेज तुम्हाला जर येत असतील तर दुसरा फायदा काय होतो लक्षात घ्या की जागतिक लेवलला तुम्हाला करिअरच्या संधी उपलब्ध होतात. एमएनसी मध्ये प्रवेश इझी मिळतो, परदेशातल्या नोकऱ्यांचा ऍक्सेस मिळतो, इंटरनॅशनल काही प्रोजेक्टवर तुम्ही काम करू शकता.
ग्लोबल लेवलच्या टीमचं मॅनेजमेंट तुम्हाला करता येतं. कारण तुम्ही ठीक आहे MBA केलं आणि तुम्हाला कंपनीला वाटलं की भारताबाहेर एखाद्या देशात टीम मॅनेजरसाठी पाठवावं, तर तुमच्याकडे लँग्वेजची स्किल नसेल तर टीम कशी मॅनेज करणार, तर प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे ती आतापासून आपण सुरुवात करायला पाहिजे. प्रमोशनच्या संधी चांगल्या मिळतात. जास्ती मल्टी लँग्वेज जर तुम्ही असेल तर तुम्हाला या ठिकाणी मीडियम लेवल मॅनेजमेंटमध्ये सिंगल लँग्वेजमध्ये चालतं. टॉप लेवल मॅनेजमेंटमध्ये 2 भाषा चालतात. पण सीईओ किंवा या ठिकाणी त्या लेवलला जायचं असेल लक्षात घ्या, तर 3 पेक्षा जास्त भाषा तुम्हाला यायला ची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. वेगवेगळ्या लँग्वेज जर तुम्ही शिकायला लागला तर लक्षात घ्या. जगभरातील नेटवर्क तयार होतं. लिंक्डइनवर बहुभाषिक कनेक्शनचे दरवाजे उघडतात लक्षात घ्या. नवीन उद्योग क्षेत्रांमध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे भाषांतर आणि व्याख्या त्याचे तयार करणं, ट्रान्सलेशन साठीचे पगार साधारणतः 5 ते 20 लाखापर्यंत आहे. फ्रीलान्सिंगच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत तुम्हाला इथे. इंटरनॅशनल ट्रेड जो आहे त्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीमध्ये साधारणतः 8 ते 10 लाख 30 लाखापर्यंत तुम्हाला पॅकेज मिळू शकतं. पर्यटनामध्ये गाईड, टूर मॅनेजर यांचा सरासरी पगार जर आपण बघितला तर 4 ते 15 लाखांपर्यंत आहे. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्येही प्रचंड मोठा स्कोप आहे. 5 स्टार हॉटेल, क्रूज लाईन्स सरासरी 5 ते 25 लाखापर्यंतचा पगार आहे. मीडिया आणि जर्नलिझम मध्ये जर तुम्ही बघाल तर याच्यातही तुम्हाला साधारणतः 30 लाखापर्यंतचं पॅकेज 5 लाखापासून किंवा 7 लाखापासून पुढे मिळू शकतं. तुमचे जर लँग्वेज मध्ये प्रभुत्व जास्त असेल. शिक्षण क्षेत्रामध्ये देखील या ठिकाणी शिक्षक, प्राध्यापक, कोचिंग क्लासेस इथं तुम्हाला संधी आहे. 5 लाखापासून 25 लाखापर्यंत तुम्हाला इथं अपॉर्च्युनिटी आहे लक्षात. डिप्लोमॅटिक सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी इंडियन फॉरेन सर्व्हिसेस आहेत, त्यानंतर दूतावासातील नोकऱ्या आहेत, UN आणि युनेस्को मधल्या नोकऱ्या आहेत, तिथं तुम्हाला संधी मिळतो. APO, BPO यासारख्या सेक्टरमध्ये आता ते हळूहळू कमी होऊन जाईल AI चा वापर, पण तरी देखील या ठिकाणी तिथं संधी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. विशिष्ट देशातील भाषेसाठी अशा प्रकारची केंद्र उपलब्ध आहेत लक्षात. त्याच्या बाबतीत सरासरी पगार जो आहे तो 4 लाखापासून 20 लाखापर्यंत KPO आणि BPO मध्ये उपलब्ध आहे लक्षात. इंटरव्ह्यूचा फायदा काय होतो इंटरव्ह्यू मध्ये याचा, तर तुम्हाला रिझ्युमेवरील भाषा विभागामुळे लगेच तुमचं लक्ष केंद्रित होतं. मुलाखतीत तुम्हाला विशेष प्रश्न विचारले जातात. स्पर्धकांपेक्षा तुमचं वेगळे पण दिसतं, म्हणजे ते तुमचा एक प्लस पॉईंट ठरू शकतो इंटरव्ह्यू मध्ये पुढे जाण्यासाठी. उद्योजकतेच्या संधी काय आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तुम्हाला कम्युनिकेशन चांगलं जातं. परदेशी बाजारपेठेवर तुम्ही उतरू शकता. आयात निर्यातीचा व्यवसाय तुम्ही या ठिकाणी करू शकता. ग्लोबल फ्रीलान्सिंग फ्रेमवर्क मध्ये तुम्हाला काम करता येऊ शकतं लक्षात. त्यानंतर सांस्कृतिक बुद्धिमत्ता काय आपली आहे त्याच्यावर आपण विचार करतो की वेगवेगळ्या देशातील ग्राहक समजून घेणं, बिझनेस म्हणजे व्यावसायिक शिष्टाचार समजून घेणं, त्याला काय म्हणतो आपण की बार्गेनिंग स्किल जे असतं ते तुमचं डेव्हलप होतं. त्यानंतर तुमचे निगोशिएशन चांगल्या पद्धतीचे करू शकता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी. पर्सनॅलिटी डेव्हलप का पर्सनल काय स्किल होतात, एक तर आत्मविश्वास वाढतो, नवनवीन क्षेत्रातले मित्र तुम्हाला भेटतात, तुमचा प्रवास जो आहे तो सुलभ होतो, सृजनशीलता वाढते, भाषेच्या अडचण येते, तुमचं काय करावं हा प्रश्न पडत नाही लक्षात. मग कोणती भाषा शिकावी आपण, तर करिअरच्या गरजेनुसार तुम्ही शिकणं गरजेचं आहे लक्षात. मला कुठं जायचं आहे त्याच्यावर आपल्याला त्याचा विचार करावा लागणार आहे लक्षात त्याच्या बाबतीत. मग त्यात IT आणि सॉफ्टवेअर मध्ये जायचं असेल तर जापनीज क्लायंटची भरपूर मागणी आता आहे. इक्विपमेंट पण चांगले आहे, हाईक पण चांगला मिळतो, त्यामुळे त्याला या ठिकाणी 1 ते 2 वर्षाचा कालावधी आपण घेऊ शकतो. जर्मन लँग्वेज मध्ये या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी 20 ते 25%, 35% पर्यंत ग्रोथ मिळते. याच्यामध्ये सॅप सिस्टम आहे किंवा बॉश आहे आणि बऱ्याच कंपन्यांमध्ये. फ्रेंच लँग्वेज तुम्हाला युरोपीय बाजारपेठेमधले दरवाजे ओपन करून देईल हे लक्षात घ्या. चीनी जी भाषा आहे ती जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे, फार महत्वाची आहे लक्षात घ्या. जर तुम्हाला उद्योजक बनायचं असेल, तिथून इकडे काही गोष्टी इम्पोर्ट करायच्या आहेत आणि असेंबल करून द्यायच्या आहेत, तर इथे तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. साधारणतः 2 ते 3 वर्षामध्ये तुम्ही ही भाषा शिकू शकता. स्पॅनिश आहे दक्षिण अमेरिका, स्पेन शिकण्याचा 1-2 वर्षाचा कालावधी जाईल. अरबी मध्ये या ठिकाणी मध्य पूर्व आणि इतर ठिकाणी म्हणजे गल्फ कंट्रीज मध्ये आपण तेल आणि इतर ठिकाणी हायली पेड सॅलरी असणाऱ्या या ठिकाणी तुम्हाला हे मिळू शकतात अपॉर्च्युनिटी जे आहेत. टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी मध्ये देखील या ठिकाणी फ्रेंच, जर्मन, रशिया, जापनीज आणि कोरियन लँग्वेजला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे लक्षात घ्या. मीडिया आणि एंटरटेनमेंट मध्ये जाल तर कोरियन, जपानी आणि स्पॅनिश या भाषांची चांगली मागणी आता आहे. कोरियन म्हणजे स्पॅनिश नेटवर्क नेटफ्लिक्सवर तुम्ही बघाल तर स्पॅनिश कंटेंट जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आता कंझ्युम केला जातो. शिक्षण आणि संशोधनामध्ये तुम्हाला जर्मन, फ्रेंच आणि रशियन लँग्वेज आहे
ह्या गरजेच्या आहेत. डिप्लोमसी किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये यायचं असेल तर तुम्हाला फ्रेंच, स्पॅनिश, अरेबिक या युएनच्या अधिकृत भाषा आहे. रशियन किंवा मंडारिन जी काही चीनची लँग्वेज आहे ती जागतिक ताकद आहे. आणि जर्मन लँग्वेज जो या ठिकाणी तुम्हाला गरजेची आहे त्याच्याबद्दल. आता आपण हे कसं चालू करायचं, ठीक आहे, मला समजलं, आता ह्याच्या अगोदरही समजलेलं होतं, त्याचे फायदे समजले, बरेच लोक सांगतायत, पण माझा प्लॅन, ऍक्शन प्लॅन काय असला पाहिजे, कशा पद्धतीनं मी हे स्किल आत्मसात करू शकतो. तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो की पहिलं काम की दररोज 10 ते 15 मिनिटं द्यायची. आता ते डिओलंगो नावाचं एक ऍप आहे, तुम्हाला माहित असेल कदाचित, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेस तुम्ही शिकू शकता. AI बेस आहेत मॉडेल चांगल्या पद्धतीचे, इतकं अवघड राहिलं नाही जे अगोदरच्या कालावधीमध्ये होतं. पण आपल्या मोबाईलमध्ये तो ऍप असायला पाहिजे. आपल्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर तिकडे कसं देता येईल याचा विचार करायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि असे बरेच ऍप आहेत जे तुम्ही या ठिकाणी शोधू शकता. आता जाणीवपूर्वक जर आपल्याला व्हिडिओज कंटेंट कंझ्युम करायचे, डिजिटल कंटेंट कंझ्युम करायचं असेल तर तो सगळा ह्या मल्टी लँग्वेज मधला कंझ्युम कसा करता येईल. जे साधं न्यूज चॅनल बघत असाल तर ते इंग्रजी शिकायचं तर इंग्रजी न्यूज चॅनल देता येत का, असे बरेच ऑप्शन्स वेगवेगळे आपण ट्राय करू शकतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या ठिकाणी सगळ्यात चांगलं काय की ते संगीत, त्या भाषेतलं संगीत समजून घ्यायला लागलं तर तुम्हाला या ठिकाणी कदाचित चांगल्या म्हणजे गाणी त्या भाषेतल्या ऐकायला लागलात, त्याच्यामध्ये समजून घ्यायला लागले तर थोडंसं लवकर कनेक्ट होऊ शकाल. रिडिंग मध्ये पुस्तक असतील, न्यूजपेपर असेल त्या भाषेमधला या ठिकाणी शोधणं, कादंबरी वाचणं, थोडं समजून घेणं हे चालू शकतं. भाषेचे क्लास जॉईन करा जिथे जिथे गरज आहे तिथे, लक्षात घ्या. भाषा एक्सचेंज करण्यासाठी स्थानिक लोकांशी तुम्ही बोलणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं की तो आविर्भाव खोटा वाटला नाही पाहिजे, तुम्ही जे बोलताय समोरच्याला ते कनेक्ट झालं पाहिजे, त्याला असं नाही वाटलं पाहिजे की हा माझी त्याचा चेष्टा करतोय किंवा हे करतो त्याच्यावरती, हे जमायला पाहिजे, लक्षात. त्याच्यावरती शक्य असल्या त्या देशांमध्ये प्रवास करूया, स्थानिक लोकांच्या सोबत राहूया, ही स्वप्न आपल्याकडे असायला काही हरकत नाही, लक्षात घ्या. आजच्या या सेशनमध्ये म्हणजे पुढच्या 3 मिनिटांमध्ये आपण थांबतोय. आज मला बरोबर 7:20 बोर्डिंग असल्यामुळं मी 5 मिनिटं अगोदर आजचं सेशन थांबवतोय आपण, लक्षात. पण टास्क काय आपल्याला करायचं आहे, तर टास्क आपला आहे, लक्षात घ्या मित्रांनो, की तुमचा जो करिअरचा मॅप आहे त्या करिअरच्या मॅपमध्ये तुम्ही जगभरातल्या कुठल्या देशांना टार्गेट करता, त्या देशात जाण्यासाठी, त्या देशात या ठिकाणी व्यापार करण्यासाठी, त्या देशात नोकरी करण्यासाठी, त्या देशात राहून त्या देशावर कम्युनिकेशन करण्यासाठी, हे पहिल्यांदा या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे, लक्षात घ्या. एक दुसरं आपण काय करायचंय की आपण ज्या वेळेला या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म निवडला की मला कुठं जायचंय, मला लगेच दुसरा प्रश्न विचारा की किती कालावधी आपल्या हातात, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, आणि त्याचं प्लॅनिंग करा. लँग्वेज शिकण्यासाठी तसे ग्रुप तयार करा, लक्षात. चेष्टा करतील लोक, ह्या काय शिकायला लागला, करायला लागला, पण आता ती चेष्टा आपल्याला परवडणारी नाही, लक्षात. आपल्याला जर का या ठिकाणी जायचं असेल तर आपली चेष्टा करणाऱ्याला चेष्टा करू द्या, तुम्ही ते स्किल आत्मसात करा. तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक अत्यंत चांगली अपॉर्च्युनिटी वाट बघते, लक्षात घ्या. सायलीनं सांगितले त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे पॉडकास्ट जे आहे पॉडकास्ट या ठिकाणी आपण बघू शकतो, त्याच्यावर आपण काम शकतो, लक्षात घ्या. तुमच्या हातातलं डिव्हाइस जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी फार महत्वाचं, लक्षात घ्या, की कसं तुम्ही ऑपरेट करता. त्याचा उपयोग तुमचा एक चांगला पर्सनल असिस्टंट म्हणून, एक स्किल एनहान्समेंट टूल म्हणून कसं करता हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तर आजच्या सत्रामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी इथंच थांबतोय. तुमच्या आजच्या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आपण आज जे या ठिकाणी गुरुपौर्णिमा सेलिब्रेट करणार आहोत, गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेतच, पण आज ज्या शिक्षकांना भेटाल त्या शिक्षकांविषयी अत्यंत चांगली पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करा. त्यांनी कोणत्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या ज्याचा तुमच्या आयुष्यावर अत्यंत चांगला परिणाम झालेला आहे, असे पानावर लिहा. लिखाण कमी झाले मित्रांनो, एक अत्यंत चांगल्या वहीच्या पेजवर लिहा, त्याच्यामध्ये कार्डवर लिहा आणि ते शेअर करा. म्हणजे त्यात कृतज्ञता व्यक्त होईल, तुमची क्रिएटिव्हिटी यूज होईल. एखाद्या 2-3 लँग्वेज मध्ये लिहाल तर तसा प्रयत्न करा. एआयचा वापर न करता आपल्या शिक्षकांना आज गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करा. हाच एक या ठिकाणी आजचा महत्वाचा टास्क आहे. ज्यांनी केलेला आहे त्यांनी रिपोर्ट केला तर तसा या ठिकाणी चांगला फायदा होईल. आज उपस्थित सगळ्यांचा मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. पुन्हा उद्या भेटण्याचे आपण धन्यवाद.